नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, घरकुल संदर्भ आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळत असेल की ग्रामपंचायत मार्फत किंवा नगरपालिकेमार्फत लाभार्थ्यांसाठी सूचना करण्यात येत आहेत की जे लाभार्थी घरकुलासाठी पात्र असतील अशा लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे पूर्ण प्रस्ताव घेऊन ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये जमा करायचा आहे। तर ही मित्रांनो घरकुल संदर्भाची अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण की चालू वर्ष 2024-25 वर्षासाठी जे वर्षाचं शेवटचं एंडिंग आहे, याच्यामध्ये मित्रांनो इलेक्शनमुळे भरपूर प्रमाणात घरकुल जे आहेत ते थांबवली गेलेली होती। आचारसंहितेमुळे घरकुलाला मान्यता दिल्या जात नव्हत्या, परंतु आता शासनाकडून पुन्हा एकदा घरकुलाच्या प्रोसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। जे लाभार्थी पूर्वी प्रकरण करून कागदपत्रे जमा करून बसलेले असतील तर अशा लाभार्थ्यांची लवकरच प्रकरणे आता मंजूर होतील, आणि जे लाभार्थी अजूनही प्रकरण करायचे राहिले असतील तर अशा लाभार्थ्यांना आपली कागदपत्रे पुन्हा एकदा ग्रामपंचायतला आणून जमा करण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात येत आहेत। आता मित्रांनो, कागदपत्रे आपण जमा करूच, त्याबद्दल काही अडचण नाही, परंतु कोणत्या लाभार्थ्यांनी कोणत्या घरकुल योजनेसाठी प्रकरण करायचं आहे तर या संदर्भात भरपूर लाभार्थी आपल्याला विचारत असतात। या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करून सुद्धा त्यांना पुरेपूर अशी माहिती मिळत नाहीये। तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो थोडक्यात घरकुल मिळवण्यासाठी कोणत्या प्रवर्गातील लाभार्थी कोणत्या घरकुलासाठी अर्ज करू शकतात तर या संदर्भात या ठिकाणी मी थोडक्यात माहिती देणार आहे। आता मित्रांनो, घरकुल संदर्भात या संदर्भाचे वेगवेगळे भाग आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चालू घडीला फक्त कोणत्या प्रवर्गातील लाभार्थी कोणत्या घरासाठी अप्लाय करू शकतात या संदर्भात सविस्तर अपडेट देणार आहे। अशाच वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला पद्धतशीर आणि व्यवस्थित अशा माहितीनुसार आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। चला तर जास्त वेळ न घेता मी सविस्तर याचं विश्लेषण करायला जे सुरुवात करत आहे, त्या संदर्भाचा स्क्रीनशॉट सुद्धा मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता की आपल्याला जी आवास घरकुल योजना आहे, या आवास घरकुल योजनेसाठी कोणत्या प्रवर्गातील लाभार्थी अर्ज करू शकतात, कारण की मित्रांनो भरपूर लाभार्थी या ठिकाणी घरकुल संदर्भात अर्ज करायला चुकत असतात। ज्या घरकुलासाठी आपण अर्ज करायचा आहे ती जर माहिती आपण व्यवस्थितरित्या विचारली तर त्याच घरकुला संदर्भात व्यवस्थित माहिती आपल्याला कळून आपण व्यवस्थित कागदपत्रे देऊ शकतो आणि त्या घरकुलाचा लाभ घेऊ शकतो। परंतु भरपूर लोकांची फसगत होते, तर त्यासाठी मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा तुम्ही कोणत्या जात प्रवर्गात मोडता आणि कोणतं घरकुल तुमच्यासाठी पात्र ठरणार आहे। तर या ठिकाणी आता पुढची माहिती आपण घेऊ। आता सुरुवातीला आपण मुद्दा घेत आहे तो म्हणजे रमाई आवास घरकुल योजनेचा। आता रमाई आवास घरकुल योजनेसाठी ही योजना जी आहे मित्रांनो 9/3/2010 रोजी शासनामार्फत अंमलात आणलेली आहे। तर 10 सालापासून ही योजना सध्या अस्तित्वात आहे, भरपूर लाभार्थी याच्यामध्ये लाभ घेत आहेत। याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता की अनुसूचित जाती व नवबौद्ध तर या जात प्रवर्गातील लाभार्थी जे आहेत त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात, म्हणजेच एससी प्रवर्गातील जे लाभार्थी असणार आहेत हे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरत आहेत। आता एससी प्रवर्गामध्ये मित्रांनो भरपूर कास्ट येतात, भरपूर जाती येतात, याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत। जातींचा संपूर्ण तक्ता तुम्ही इंटरनेटवर सुद्धा पाहू शकता। एससी प्रवर्गामध्ये किती जाती येतात, तर त्या जातीमध्ये तुमचा जर जात प्रवर्ग असेल तर तुम्ही या रमाई आवास घरकुल योजनेसाठी नक्की पात्र ठरू शकता। आता त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो मुद्दा आहे तो आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना। आता ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जी आहे ती याचा शासन निर्णय आपल्याला 24/1/2018 रोजी शासनामार्फत निर्गमित करण्यात आला, म्हणजे मंजूर करण्यात आला। म्हणजे 18 सालापासून ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू आहे। या योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात तर याच्यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती। आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की धनगर जातीमधील जे लाभार्थी असतील तर हे याच्यामध्ये वगळून असणार आहेत। इतर ज्या जातीतील लाभार्थी असतील तर ते याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात, म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती। तर या दोन जात प्रवर्गातील लाभार्थी या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी लाभ घेऊ शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना। आता ही घरकुल योजना मित्रांनो 2019 म्हणजे 6/9/2019 रोजी शासनामार्फत अंमलात आणलेली आहे। ही योजना फक्त आणि फक्त धनगर समाजातील जे लाभार्थी असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो ही योजना शासनाकडून अंमलात आणलेली आहे। म्हणजेच धनगर समाजातील जे लाभार्थी असतील तेच फक्त या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत। इतर जात प्रवर्गातील जे लाभार्थी असतील ते या योजनेसाठी पात्र ठरत नाहीयेत। म्हणजेच मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमधून धनगर समाज वगळून त्यांच्यासाठी सेपरेट अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना जी आहे ती शासनामार्फत अंमलात आणलेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे मोदी आवास घरकुल योजना। आता ही मोदी आवास घरकुल योजना जी आहे मित्रांनो 2023 रोजी मित्रांनो ही अंमलात आणली, म्हणजे 28/7/2023 रोजी
ही योजना शासनामार्फत निर्गमित करण्यात आली। त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बदल करून 27/1/2023 रोजी म्हणजेच त्याच्यानंतर काही महिन्यानंतरच या जी आर मध्ये काही ठराविक असे बदल करून पुन्हा एकदा योजना ही लोकांपुढे घेऊन आले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मित्रांनो याच्यामध्ये बदल करून 30/1/2024 मध्ये फायनली याचा जी आर जो आहे तो प्रसिद्ध केला। म्हणजे मित्रांनो हे 3 जी आर जे निघलेले आहेत याच्यामध्ये आपण सविस्तर असे विश्लेषण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये केलेले आहे। कारण की शासनामार्फत ही योजना जी आहे ती सुरुवातीला विमुक्त जाती भटक्या जमाती या 2 जात प्रवर्गासाठी मित्रांनो ही योजना सुरुवातीला अंमलात आणली। त्याच्यानंतर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये ठराविक असे बदल करून याच्यामध्ये पुन्हा एकदा 2 जाती ऍड करण्यात आल्या। ते म्हणजे मित्रांनो इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अशा 2 जाती या मोदी आवास घरकुल योजनेमध्ये पुन्हा एकदा ऍड करण्यात आल्या। त्याच्यामुळे मित्रांनो शासनाकडून हे वेगवेगळे जी आरचे दिनांक आपल्याला पाहायला मिळत असतील। शासनामार्फत आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 4 जात प्रवर्ग जे आहेत त्या सहभाग घेऊ शकतात। याच्यामध्ये सुरुवातीला आहे मित्रांनो विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग। तर या मित्रांनो या पद्धतीने 4 जात प्रवर्गातील लाभार्थी या मोदी आवास घरकुल योजनेसाठी पात्र ठरत आहेत। ते लाभार्थी याच्यामध्ये अर्ज करू शकणार आहेत। कारण की मित्रांनो वर पाहू शकता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत मध्ये सुद्धा विमुक्त जाती व भटक्या जमातींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो या जात प्रवर्गामध्ये ठराविक घरकुलांची उद्दिष्ट दिलेली असतात। त्याच्यामुळे या जात प्रवर्गामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे शासनाकडून मोदी आवास घरकुल योजनेमध्ये सुद्धा या जात प्रवर्गांचा समावेश करण्यात आला, जेणेकरून घरकुलासाठी कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, म्हणजे सर्व लाभार्थ्यांनी या घरकुलाचा लाभ घेता यावा। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची योजना आहे मित्रांनो ती म्हणजे शबरी आदिवासी घरकुल आवास योजना। आता ही शबरी आवास घरकुल योजना जी आहे ती भरपूर जुनी योजना आहे। ही या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थी सहभाग घेऊ शकतात। या योजनेसाठी मित्रांनो शासनाकडून 2013 मध्ये मित्रांनो हा जी आर जो आहे तो निर्गमित करण्यात आला, मंजूर करण्यात आला। 28/3/2013 रोजी मित्रांनो या जी आर ला शासनाकडून मान्यता देण्यात आली। याच्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जमातीमधील जे लाभार्थी असतील ते सहभाग घेऊ शकतात। याच्यामध्ये फक्त मित्रांनो कातकरी समाज जो आहे तो वगळून याच्यामध्ये बाकीचे जे जात प्रवर्गातील लाभार्थी असतील ते याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात। कातकरी समाजासाठी मित्रांनो शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। घरकुलासाठी डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट कडून यांच्यासाठी घरकुलामध्ये तरतूद करण्यात येते। त्या संदर्भाचा आपण एक व्हिडिओ सुद्धा मित्रांनो लाईव्ह मी दिलेला होता। डायरेक्ट राष्ट्रपती यांच्या मार्फत कातकरी समाजासाठी घरकुलासाठी जागा आणि घरकुल अशा दोन्ही सुद्धा गोष्टी दिलेल्या होत्या। त्या संदर्भाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती मी दिलेला आहे। लाईव्ह लोकेशन नुसार मी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केलेलं आहे। तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही 5 घरकुल जी आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये लाभार्थ्यांसाठी राबवली जातात। या योजनेअंतर्गत भरपूर लाभार्थी लाभ घेत असतात। आता याच्यामध्ये मित्रांनो घरकुल सांगितले आणि किती सालापासून हे जी आर शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेले मंजूर करण्यात आलेले तेव्हापासून ही घरकुले महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहेत। तर मित्रांनो या पद्धतीने घरकुलामध्ये जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर आपला जात प्रवर्ग कोणता आहे तो पहा आणि त्यानुसार घरकुलाची सविस्तर माहिती आपल्या समाज कल्याण विभागात असेल किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। आता या घरकुलाला आपल्याला जर मंजूर करून घ्यायचा असेल, या घरकुलासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कागदपत्राचा आणि त्याचबरोबर या घरकुलासाठी असणाऱ्या नियम अटींचा। तर या संदर्भाची सविस्तर माहिती तुम्हाला घरकुलानुसार द्यावी लागेल। मित्रांनो पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या घरकुला संदर्भात चर्चा केलेली आहे, त्या व्हिडिओ पाहू शकता। परंतु आता चालू घडीला शासनाकडून मित्रांनो काही ठराविक असे बदल जे करण्यात आलेले आहेत तर त्या बदलानुसार मी तुम्हाला वेगवेगळ्या घरकुलांची व्यवस्थितरित्या माहिती मी पुढच्या भागांमध्ये द्यायला सुरुवात करणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। कागदपत्रा संदर्भात, अटी नियमा संदर्भात, निधी संदर्भात अशा वेगवेगळे जे काही घरकुला संदर्भात मुद्दे असतात त्याची सविस्तर चर्चा आपण चॅनलवरती करणार आहोत। चालू घडीला भरपूर लाभार्थी आपल्याला घरकुला संदर्भात विचारत असतात की आम्ही ज्या जात प्रवर्गामध्ये मोडत आहे त्या जात प्रवर्गासाठी कोणतं घरकुल असणार आहे। तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला घरकुलांची संपूर्ण लिस्ट सांगितली। आता याच्यामध्ये तुम्ही कोणत्या घरकुलासाठी पात्र ठरत आहेत हे तुम्ही पहा आणि त्या संदर्भात माहिती जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अशा अपडेट त्यांना घर बसल्या मोबाईलवरती पाहायला मिळतील। तर आजच्यासाठी येथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।